जरांगे पाटलांना ताकद शरद पवारांनी पुरवली, त्या विषयाने ट्विस्ट आणला. फडणवीस विरोध जरांगे पाटलांनी स्ट्रॉंग केला. हा मुद्दा आरक्षणाला फटका देईल. राजेश टोपे अडकतात. जर त्या मुद्द्यात तथ्य तर विषय 100% वाढतोय. जरांगे पाटलांना पुरेपूर अंदाज. आरक्षणाच्या मुद्द्यात खोडं घातलंच जाणार. नेमकं घडलंय काय? महाराष्ट्रात जरांगे नावाचं वादळ खूप मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे आणि या वादळाची चाहूल जी आहे ती अख्ख्या सरकारला लागलेली आहे आणि त्यामुळे या मुद्द्याला कुठे ना कुठे खोडं घातलंच जाणार. त्याची सुरुवात झालेली आहे राजेश टोपे यांच्यापासून. मूळ मुद्दा असा होता की जेव्हा बातमी आली की राजेश टोपे यांची चौकशी मराठा आरक्षणामध्ये आंदोलकांनी जो पोलिसांवर लाठीचार्ज केलाय त्या प्रकरणात आले, त्याच ठिकाणी डाऊट निर्माण झालेला होता की राजेश टोपे, मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण या विषयाचा लांब-लांबपर्यंत संबंध नसताना सुद्धा हा संबंध नेमकं जोडला तरी कसा जातो. तर यामध्ये घडलंय काय ते पाहणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीसांना मोठा विरोध मनोज जरांगे पाटलांनी केला आणि खरं तर हीच गोष्ट मनोज जरांगे पाटलांसाठी चुकीची सुद्धा ठरू शकते. त्याला कारण म्हणजे असे की देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीशिवाय सरकारमधील कुठलाही निर्णय होणार नाहीये आणि मनोज जरांगे पाटलांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच दुश्मनी केलेली आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना हा मुद्दा 100% शिकू शकतो अशी ही शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरा मुद्दा राजेश टोपे यांचा घेऊयात. मनोज जरांगे पाटलांमागे अदृश्य शक्ती ही शरद पवारांचीच आहे अशी चर्चा वारंवार होत असते आणि राजेश टोपे मुद्द्याने या चर्चेला आता दुजोरा दिला. जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असताना पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानकडून राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. पोलिसांवर दगडफेक करण्याचा आधीपासूनच प्लॅन करण्यात आला होता. आंदोलनास गडबड झाल्यास पोलिसांवर दगडफेक करण्याचे आदेश राजेश टोपे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेले होते असा आरोप जो आहे तो देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष आसाराम डोंगरे यांनी केला. याबाबत जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन सुद्धा देण्यात आलंय. पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात असं म्हटलंय की 1 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा समाज बांधवांचे उपोषण सुरू होते. तेथे पोलीस बंदोबस्त होता. या पोलीस बंदोबस्तामध्ये काही समाजकंटक व जातीवादी लोक बाहेर गावावरून आलेले होते. तसेच हे लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शहागड व बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील असून या समाजकंटकांनी पोलीस बांधवांवर घरावरती जाऊन दगडफेक केली आणि या दगडफेकीचं कारण हे राजेश टोपे आहेत असा आरोप जो आहे तो करण्यात आला. आता दरम्यान यावरती जरांगे पाटलांनी सुद्धा पलटवार केलाय. एकीकडे राजेश टोपे यांच्यावर देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानने गंभीर आरोप केलेले असताना दुसरीकडे मनोज जरांगे यांनी लाठीचार्ज सरकारच्या आदेशानेच झाला असल्याचा आरोप केला. बीड येथील दौऱ्यात असताना जरांगे यांनी म्हटलंय की अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारचे डावपेच खेळण्यात आलेत. मात्र आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला आपण सोडणार नाहीत असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आंदोलन चिघळण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये असे लक्षात आल्यानंतर त्यांनी आंदोलन चिघळण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये महिला आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणावर जखमी झाले. एवढं होऊन देखील सरकारने अद्यापही लाठीचार्ज का केला याचं उत्तर दिलेलं नाही असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं. दरम्यान लाठीचार्जचा हा मुद्दा एकीकडे असताना लाठीचार्ज मध्ये दाखल झालेले जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत ही एक मनोज जरांगे पाटलांची मागणी असताना इथे तर पोलिसांवर लाठीचार्ज का झाला याची चौकशी लागली असताना देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्या कारणानं ते लाठीचार्ज आणि आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज आणि पोलिसांवर झालेली दगडफेक यामध्ये कुठल्या गोष्टीला पुन्हा वेटेज जास्त देत आहेत यावरून देवेंद्र फडणवीसांवरती पुन्हा एकदा मराठ्यांचा रोष वाढताना दिसतो. याबाबत तुम्हाला काय वाटतंय? राजेश टोपेंचं या प्रकरणात नाव येणं आणि वारंवार येणं याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला रसद जी होती ती देवेंद्र फडणवीस यांनी पुरवलेली नसताना ज्या अर्थी राजेश टोपे यांचं नाव या प्रकरणामध्ये येत आहे त्यानुसार तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामागे रसद ही शरद पवारांनीच पुरवली होती का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. आणि देवेंद्र फडणवीस वारंवार पोलिसांवर लाठीमार किंवा दगडफेक का झाली याची चौकशी लावतायत. या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाला कितीसं वेटेज देत आहेत हे सुद्धा दिसून येत आहे का? या मुद्द्यावरही कमेंट करा. विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.